सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद झाली आणि राज्यामध्ये तीव्र दुष्काळ, सरकारचा घोषणांचा पाऊस। राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। परंतु त्यांनी मला वाटतं टास्क फोर्सचं काम करण्यापेक्षा कादंबरी लिहिण्यामध्ये त्यांनी धन्यता मानलेली दिसते। असे अनेक मुद्दे आहेत। खरं म्हणजे 5-6 दिवसाचं अधिवेशन आहे, ते सुद्धा आम्ही 1 दिवस अधिवेशन आम्ही सगळ्या विरोधी पक्षाने मागणी केल्यामुळे दुष्काळावर चर्चा व्हायला पाहिजे म्हणून 1 दिवस वाढला गेला। सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे तो मुंबई विकास आराखड्या संदर्भातला आहे। मध्यंतरी आपण पत्रकार परिषद मी स्वतः घेतली, त्याबद्दल बोललोय। सरकारकडून आपण खुलासा मागवलाय, जनहित याचिका दाखल करण्याबद्दल बोललोय। पण मला थोडा विलंब झालाय, मला मान्य आहे, कारण त्याच्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत, माहिती मिळणं इतकं दुरपस्त आहे। पण मला एवढं सांगायचं की मांडवली करून युटर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही आहे। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये या सगळ्या ह्या तुमच्या मुंबईच्या बाबतीमध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करायची आहे। एक तर ते अर्बन डेव्हलपमेंटचा नगरविकासच्या संदर्भामधला, त्याच्यात अनेक विषय एकमेकावर अवलंबून आहेत, माहिती मिळणं अतिशय अवघड होतं। शेवटी आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर ह्या अधिवेशनाच्या पुढच्याच आठवड्यामध्ये ही जनहित याचिका जी आहे ही माझ्या नावानंच मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्याचंच आपल्यासमोर आम्ही या ठिकाणी जाहीर करू। आता काही विलंब लावण्याची आवश्यकता नाही आहे। जवळजवळ संपूर्ण माहिती मिळायला जो 1.5 महिना त्यासाठी आम्हाला खर्च करावा लागला, कारण माहिती उपलब्ध होत नाही। शेवटचा मुद्दा तो या भाजप सेनेच्या युतीबद्दलचा आहे। या दोन्ही पक्षाची युतीमध्ये हे किती पक्ष ढोंगी आहेत हे आता चित्र आपल्याकडे समोर आलेलं आहे। आज आपल्या A6 पासून जर आपण डावीकडे निघालो एअर इंडिया बिल्डिंगकडे, तिथे एक शिवसेनेचं कार्यालय आहे, एक फलक लागलेला आहे। त्यावर युतीचं समर्थनार्थ लिहिलेलं आहे, युती भगव्या विचाराची। खरं म्हणजे ही जी युती आहे ही भगव्या विचाराची नाहीच आहे, ही खरं फसव्या विचाराची आहे। ज्यांना शिवसेना अफजल खान म्हटलंय त्यांनाच उद्धव ठाकरे मिठी मारत असल्याचे फलक दादरमध्ये आता प्रसिद्ध झालेले आहेत। तर काय म्हटलं त्यांनी, भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी। खरं म्हणजे हिंदुत्वाकरता त्यांना प्रेम नाही आहे, तर देशासाठी प्रेम आहे। मला वाटतं फक्त ईडीच्या कारवाईपासून वाचवण्याकरता हे प्रेम तो पुढे आलेला आहे, एवढं त्याच्यामध्ये म्हणता येईल। खरं म्हणजे शेतकऱ्यांना भरीव शेतकऱ्यांना दुष्काळाची भरीव मदत झाली पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे, लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या पाहिजे, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, अशा अनेक युती करण्याचे कंडिशन होत्या। पण अशी कोणती कंडिशन आपली मला वाटतं कोणती अट मान्य न स्वीकारता नाणार प्रकारच्या बाबतीमध्ये सुद्धा ही युती करण्याचं काम सरकारने केलंय। आणि त्यामुळे आज देशभरात भाजपची तीच अवस्था आहे। मोदींची घरवापसी चिन्ह दिसत आहेत, आणि त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी काही करून शिवसेनेची मांजर ताटाखाली आणण्याची भाजपचा जो प्रयत्न होता त्यांना त्यात यश मिळालेलं आहे।